श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला केवळ एक वनस्पती नाही तर वृंदा म्हणजेच लक्ष्मीचे रूप मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, ती तुळस आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेतही देते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्या घरामध्ये रोज तुळशीला पाणी दिलं जातं नेमकं त्यांच्यासोबत काय घडत असतं. या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका, नाही तर आपल्याला अनेक संकटांचा सामना जो आहे तर तो करावा लागेल. त्याचबरोबर तुळशीचे शुभ अशुभ संकेत, तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. तुळस ज्या घरात असते तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे, म्हणून ज्या घरात तुळशीची पूजा होते तिथे लक्ष्मीचा वास राहतो. तुळस ही 24 तास ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. घराभोवतीची हवा शुद्ध करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक जंतूंचा नाश करण्यासाठी तुळस ही अत्यंत गुणकारी मानले जाते. जर तुमच्या घरातील तुळस अचानक हिरवीगार आणि टवटवीत झाली तर समजा घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे किंवा रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. घरात एखादे मंगल कार्य किंवा आनंदाची बातमी लवकरच मिळणार आहे. घराचे वास्तुदोष कमी होत असून घरात सुख शांती नांदणार आहे. काही वेळा तुळस आपल्याला संकटांची पूर्वकल्पना देते, त्यामुळे या खालील गोष्टींकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. त्यामध्ये सर्वात पहिला जो अशुभ संकेत आहे जी तुळस आपल्याला देत असते. खूप काळजी घेऊनही जर तुळस वारंवार सुकत असेल तर समजून जा की घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आहे किंवा कुटुंबावर एखादे आर्थिक संकट येऊ शकते. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे तुळशीची पाने अचानक गळून पडणे, हे घरातील कलह किंवा वादाचे लक्षण मानले जाते. तिसरं म्हणजे तुळशीच्या कुंडीत अनावश्यक गवत किंवा घाण वाढणे, हे शत्रू वाढण्याचे किंवा कामात अडथळे येण्याचे संकेत असतात. तुळशीला रविवारी आणि एकादशीला पाणी घालू नये. संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा नक्की लावावा. तुळशीची पाने विनाकारण तोडू नयेत, विशेषतः सूर्यास्तानंतर. धनप्राप्ती आणि सुखसमृद्धीसाठी तुळशीची पूजा करण्याची एक विशिष्ट पद्धत शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. तुळशीची पूजा दररोज सूर्योदयाच्या वेळी करणे सर्वोत्तम मानले जाते. सकाळी स्नानादी कर्म उरकल्यानंतर शुद्ध वस्त्र परिधान करून पूजा करावी. तांब्याच्या पात्रातून तुळशीला जल अर्पण करावे. जल अर्पण करताना हे तुळशीच्या मुळाशी हळूहळू सोडावे. तुळशीला जल अर्पण केल्यानंतर किमान 3 प्रदक्षिणा नक्की घालाव्यात. संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीपाशी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते. धनप्राप्तीसाठी काही विशेष उपाय आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला सांगितलेले जातात. त्यामध्ये दर गुरुवारी तुळशीच्या रोपाला थोडे कच्चे दूध मिश्रित जल अर्पण केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. यामुळे घरातील आर्थिक टंचाई दूर होते. पूजेच्या वेळी तुळशीला चिमूटभर हळद आणि कुंकू अर्पण करा. हळद विष्णूंना प्रिय आहे, त्यामुळे धनवृद्धीचे योग निर्माण होतात. तुमच्या मनातील इच्छा बोलून तुळशीच्या कुंडीला किंवा रोपाला लाल रंगाचा धागा हलक्या हाताने बांधावा. इच्छा पूर्ण झाल्यावर तो काढून प्रवाहित करावा. पूजा करताना किंवा जल अर्पण करताना काही प्रभावी असे मंत्र म्हटले जातात. त्यामध्ये ओम श्री तुलसी नमः या मंत्राचे 108 वेळेस मनामध्ये जप करू शकता किंवा मग सर्वात प्रभावी जो तुळशी मातेची तुळशी स्तुतीचा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे. आता हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. बघा, मंत्र अशा पद्धतीने आहे. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदिव्याधी हरा नित्य तुळशी त्वाम नमस्तुते. हा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा असतो. हे जे 2 मंत्र सांगितलेले आहेत त्यापैकी कोणताही एक मंत्र तुम्ही म्हणू शकता. जो तुम्हाला योग्य वाटेल तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. तुळशीच्या कुंडीत किंवा आसपास कधीही कचरा, पादत्राणे किंवा झाडू ठेवू नका. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. आता आपण तुळशीच्या संकेत, शुभ संकेत, अशुभ संकेत
संकेत, त्याचबरोबर तुळशीला कोणते उपाय करावे, तुळशीपाशी कोणता मंत्र म्हणावा याबद्दलची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर आपण वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, ते म्हणजे ज्या घरामध्ये रोज तुळशीला पाणी टाकले जाते त्यांनी बघा तुमच्यासोबत काय घडत असते. नाहीतर आपल्याला अनेक गोष्टींचा पश्चाताप करावा लागेल. याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम तुलसी देवे नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या घराच्या अंगणात असलेली तुळस केवळ एक रूप नाही तर साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. शास्त्रानुसार तुळशीला पाणी घालण्याचे काही कडक नियम आहेत. जर तुमच्या घरात चुकीच्या व्यक्तीने किंवा चुकीच्या पद्धतीने तुळशीला पाणी घातलं तर घराची भरभराट होण्याऐवजी घर बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की स्त्री पुरुष नक्की कोणी तुळशीची सेवा करावी, कोणते नियम पाळावे याबद्दलची माहिती. शास्त्रामध्ये म्हटलं आहे की ज्या घराच्या अंगणात तुळस हिरवीगार असते तिथे कधी अकाली मृत्यू किंवा दारिद्र्य येत नाही. तुळस घरात सकारात्मक ऊर्जा ओढून घेते. ही ऊर्जा तेव्हाच सक्रिय होते जेव्हा आपण तिची योग्य पद्धतीने पूजा करतो. जर घराचा प्रमुख किंवा घरातील स्त्रिया नियमांचं उल्लंघन करत असतील तर माता लक्ष्मी रुष्ट होते आणि घरात कलह, आजारपण आणि पैशांची चणचण भासू शकते. आता मुख्य प्रश्न, तुळशीला पाणी कोणी घालावे? शास्त्रानुसार घरातील स्त्री आणि पुरुष दोघेही तुळशीला जल अर्पण करू शकतात, पण त्याचे नियम वेगळे आहेत. स्त्रियांसाठी नियम आहे, घरातील स्त्री ही गृहलक्ष्मी असते. तिने रोज सकाळी स्नान करून तुळशीला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि मुलांचे भविष्य उज्ज्वल होते. मात्र मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांनी विसरूनही तुळशीला स्पर्श करू नये किंवा पाणी घालू नये. अशा वेळी घरातील पुरुषांनी किंवा लहान मुलांनी पाणी घालावे. पुरुषांसाठी काही नियम आहे. अनेक पुरुषांना वाटतं की तुळशीची पूजा फक्त स्त्रियांनीच करावी, पण हे चुकीचं आहे. पुरुषांनी देखील शुद्ध मनाने तुळशीला जल अर्पण केल्यास त्यांच्या व्यवसायात किंवा नोकरीत येणारे अडथळे दूर होतात. मात्र पुरुषांनी लक्षात ठेवा, अंघोळ केल्याशिवाय किंवा अशुद्ध अवस्थेत तुळशीला स्पर्श करू नका. शास्त्रानुसार रविवारी माता तुळस विष्णूचरणी विश्राम करते किंवा व्रत करते. या दिवशी पाणी घातल्याने तिच्या व्रतात भंग होतो आणि घराला दोष लागतो. एकादशीला तुळशीला पाणी घालणे महापाप मानले जाते. या दिवशी तुळस स्वतः निर्जला व्रत करत असते. सूर्यास्तानंतर कधीही तुळशीला जल अर्पण करू नका. रात्रीच्या वेळी तिला स्पर्श करणे म्हणजे तिच्या निद्रेत व्यत्यय आणण्यासारखे आहे. घरात जर सुतक असेल तर तुळशीला स्पर्श करू नका, यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते. तर जर तुमच्या हातून ह्या चुक्या झाल्या असतील तर आजच क्षमा करा. रोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावा. लक्षात ठेवा, वाळलेली तुळस घरात ठेवू नका. जर तुळस वाळली असेल तर ती सन्मानाने वाहत्या पाण्यात प्रवाहित करा आणि नवीन रोप लावा. तुळस जितकी आनंदी आणि हिरवीगार तितकेच तुमचे घर समृद्ध राहील याची आपल्याला काळजी घ्यायची असते. तर बघा, तुमच्या घरात तुळशीची सेवा कोण करतं याबद्दलची माहिती जी आहे तर ते आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा द्या. आणि आपण ज्यावेळेस तुळशीला पाणी टाकतो तर हे सर्व जे नियम आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाळायचे असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.